रुपयासाठी सासरच्यांकडून छळ करून क्रूरपणे मारण्यात आलेल्या सौ ज्योती मोहित साळुंके तिच्या कुटुंबियांकडून सीआयडी किंवा एसआयटी मार्फत तपास करण्याची तसेच डॉक्टरला सह आरोपी आणि पोलिसांकडून पुरावे नष्ट करण्यात आले असल्याची कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे। दिनांक 20 जून 2021 रोजी सौ ज्योती मोहित साळुंके हिचा संशयास्पद मृत्यू क्रूरपणे मारून करण्यात आला। चितळी रेल्वे स्थानकाजवळ तालुका राहता येथे हा प्रकार घडला। या प्रकरणात सासरच्या कुटुंबियांनी तिची क्रूर हत्या केल्याचा आरोप आहे। आरोपींनी तिच्या लहान मुलाला शिवांश साळुंके यासही ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि पीएम करणारे वैद्यकीय अधिकारी यांनी पुरावे नष्ट आणि तफावत केली असा आरोपही करण्यात आला। त्यानंतर दिनांक 21 जून 2021 रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र कुटुंबियांचा आरोप आहे की संबंधित पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासात गंभीर दुर्लक्ष करण्यात आलं। आरोपींना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यात आले। तपासात निष्क्रियता आणि अनियमितता दिसून येते असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। तर कुटुंबियांनी आता मागणी केली आहे की या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणांमार्फत करण्यात यावा। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कौस्तुभ शेवंते आणि पोलीस कर्मचारी आणि पोलीस कॉन्स्टेबल अडांगळे यांच्यावर देखील चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी। मुख्य आरोपी मोहिते साळुंके याला तात्काळ शिक्षक सेवेतून निलंबित करण्यात यावं। मयत ज्योतीचा नंबर तसेच आरोपींचे मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन तपासण्यात यावे। सर्व पुरावे पुनश्च गोळा करून न्यायालयीन चौकशीच्या अनुषंगाने गुन्ह्याचा फेर तपास करण्यात यावा आणि दोषींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी। या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आलंय। श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनची ही केस आहे 2021 ची 20 जून 2021, ज्याच्यामध्ये वैष्णवी हगवण्यांचं प्रकरण जसं पुण्यात झालं तसंच प्रकरण जे आहे ते ज्योती मोहित साळुंके यांचं झालेलं होतं। त्यांना वारंवार हुंड्यासाठी छळ करण्यात आलेला होता आणि त्यांची जी आहे ती क्रूरपणे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि हत्या करण्यात आलेली होती। हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी कुटुंबियांची मागणी होती, परंतु आत्महत्येला प्रवृत्त केला असा गुन्हाही दाखल झाला आणि पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही योग्य तो तपास करू आणि हत्येचं जे आहे ते कलम आम्ही दाखल करू। परंतु त्याच्यामध्ये जो काही वैद्यकीय रिपोर्ट यायचा होता त्याच्यामध्ये डॉक्टर शेवंते म्हणून होते, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 3 पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिले, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं, मला फोटो द्या, ज्याच्यामध्ये त्या महिलेच्या गळ्यावर जो आहे तो व्रण आहे, तिला अनेक जखमा ज्या आहेत त्या शरीरावर होत्या आणि त्या जखमा असून सुद्धा सगळ्यात पहिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आला तो नो इंजुरी म्हणून आला। त्यानंतर त्यांच्या घरातल्या भावाने फोन केला की एवढ्या सगळ्या जखमा असताना तुम्ही असा कसा रिपोर्ट दिला, म्हणून दुसरा रिपोर्ट दिला ज्याच्यामध्ये खरचटले असा रिपोर्ट दिला आणि तरी म्हटले की इथं सगळं दिसतंय तुम्ही असे रिपोर्ट, तर ते म्हटले की आम्हाला होल्डवर ठेवावं लागतं म्हणून तिसरा रिपोर्ट, असे 3 पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आहेत ते देण्यात आले। कुठंतरी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केला। त्यामुळे आज आम्ही एसपींची जी भेट घेतली की त्याच्यामध्ये हे जे डॉक्टर आहेत ज्यांनी 3 पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिले आणि याच्यामध्ये दुर्लक्ष केला, हलगर्जीपणा केला, त्यामुळे त्यावेळी सुद्धा कुटुंबियांनी मागणी केली होती की या डॉक्टरांना सह आरोपी करण्यात यावं आणि ती मागणी आज आम्ही जी आहे ती लेखी स्वरूपात एसपींकडे केलेली आहे। त्यानंतर ज्या पोलिसांकडे तपास होता त्या पोलिसांनी ज्या नवऱ्याने हे क्रूरपणे तिला जी काही हत्या केली किंवा आत्महत्येला प्रवृत्त केलं, तिच्या शर्टवर रक्ताचे डाग होते किंवा तिचा पूर्ण गाऊन जो होता तो रक्ताने माखलेला होता, परंतु हे जे पुरावे आहेत ते गोळा केले गेले परंतु पुरावे नष्ट करण्यात आले। ते पुढे कुठेही जे आहेत ते तपासात घेतले गेले नाहीत। वारंवार कुटुंबीय गेले तर त्यांना जे आहे ते उडवाउडवीची उत्तरं दिली। सर्वसामान्य गरीब कुटुंब असल्यामुळं त्यांची कुठलीही दखल घेतली नाही, त्यामुळे ते एसपींकडे आयजींकडे जेव्हा त्यावेळेला गेले त्यावेळी आयजींनी त्यांना मदत केली आणि मग त्यांचं थोडंफार म्हणणं ऐकण्यात आलं आणि याच्या बाबतीत आम्ही ही मागणी केलेली की ज्या पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करावी। आणि आज नगरच्या एसपींना घारगे साहेबांना जेव्हा आम्ही भेटलो त्यांना या गुन्ह्याच्या फेर तपासणीची मागणी केली आणि घारगे साहेबांनी तातडीनं एक स्पेशल पोलीस ऑफिसर या गुन्ह्यामध्ये जो आहे तो अपॉइंट करतो असं सांगितलेलं आहे आणि फेर तपासणी ताबडतोब सुरू करू आणि 15 दिवसातच
जे आहे ते एक एक कागदपत्र पूर्णपणे गुन्ह्याचं तपासून याच्यामध्ये जर खरोखरच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर हलगर्जीपणा केला असेल, पोलिसांनी जर असे काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल आणि ते जर पुराव्यांसहित आम्हाला त्या इंटेन्शननी जर सापडलं तर आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये गुन्हेही दाखल करू, अशा पद्धतीनं पोलीस SP साहेबांनी जे आहे ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ज्या घटनेबद्दल आपण बोलणार आहे ती माझी बहीण होती ज्योती मोहित साळुंके. तिचं 2017 साली आम्ही रूढी परंपराप्रमाणे आम्ही लग्न लावून दिलं. तिचं लग्नानंतर पहिले 2-3 महिने सुखात नांदवलं. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस पैशासाठी छळ करण्यात आला. प्रत्येक वेळेस वीर खांदायला पैसे पाहिजे, ब्रँडेड कपडे पाहिजे, भावाच्या लग्नामध्ये सोनं पाहिजे, सोन्याची साखळी आम्ही त्याला दिली. त्याच्यानंतर वीण खांदायला 5 लाख रुपये मागितले, त्याच्यातले 2.5 लाख रुपये वडिलांनी त्यांना दिले होते. तरी पण त्यांचा छळ थांबला नाही. नंतर मुलगा होत नव्हता म्हणून पण छळ केला. मुलगा झाल्यावर पण तसाच छळ चालू राहिला. त्याच्यानंतर जेव्हा मुलगा तिचा 14 महिन्याचा होता तेव्हा 20 जून 2021 रोजी तिच्या घरामध्ये तिला क्रूरपणे मारहाण करून मारून टाकण्यात आलं. ह्यामध्ये 4 पण आरोपी त्या घटनेमध्ये सामील होते हे आम्हाला फिक्स माहिती आहे. पण सगळे आरोपी असेच पोलिसांच्या सहमतीमुळं आरोपी अटकपूर्व जामीन पळाले. 20 जूनला घटना घडली. 20 जूनला घटना घडल्यानंतर संध्याकाळी 6:15च्या दरम्यान ते 7च्या दरम्यान वडिलांना फोन आला की ते चक्कर येऊन पडली आहे, तिला आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललोय. हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्हाला समजलं की तिला मारून टाकण्यात आलेलं आहे, तिचं ऑलरेडी डेथ झालेली आहे. तर त्यावेळेस आम्ही जेव्हा पंचनामा करण्यासाठी जेव्हा पोलीस तिथं घरी पोहोचले तेव्हा आम्ही गेलो. तिथं आम्हाला सगळा प्रकार उघडा पडला की हे सगळं बनावर असलेला होता. त्यांनी रक्तानी भरलेले कपडे होते, हा रक्तानी भरलेला शर्ट होता, हा लपून ठेवला त्यांनी त्याच्यामध्ये पोलीस. आणि हे जे पोलीस होते हे आडंगळे म्हणून होते. त्यावेळेस आम्ही त्यांना बोललेलो पंचनाम्याच्या वेळेस की याचा उल्लेख ह्या पंचनाम्यात झाला पाहिजे. तर त्यांनी पंचनाम्यामध्ये त्याचा शर्टाचा उल्लेखच केला नाही कुठं. म्हणजे असे पुरावे नष्ट केले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी PM झाला. PMच्या वेळेस पण आम्ही डॉक्टरला म्हणलो होतो की आमचा PM हा ऑन कॅमेरा व्हावा, तिचा व्हिसेरा फ्रीजवर ठेवा, ही आम्ही तोंडी मागणी केली होती. पण जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर त्यांनी व्हिसेरा फ्रीजवर नाही ठेवला. त्याच्यानंतर तिच्या गाऊनवरती ब्लड स्टेन होतं. हे गाऊन आहे, या गाऊनवरती सगळं ब्लड स्टेन होतं. हा आम्हाला व्हिसेरा हा फॉरेन्सिक लॅबला गाऊन पाठवा ही मागणी केली, ते पण नाही केलं त्यांनी. डॉक्टर कौस्तुभ शेवंतींनी आम्हाला 3 PM रिपोर्ट दिले. 3 PM रिपोर्टमध्ये वेगवेगळे साम्य. पहिल्यांदा आरोपीचं नाव चुकवलं, त्यावेळेस त्याला म्हणलं आरोपीचं नाव चुकलं. PM हा 21 तारखेला झालाय, तू 20 तारखेचा दिला. त्याच्यानंतर त्यांनी मग 21 तारखेचा PM दिला. जेव्हा 21 तारखेचा PM बघितला त्याच्यामध्ये असं नमूद होतं की इंजुरी नव्हती. त्याला म्हणलं अरे इथं फोटोमध्ये तिचे होठ तोडलेले, दात पाडलेले, इंजुरी तिच्या शरीरावरती. परत याच्यात जर बघितलं तुम्ही फोटोमध्ये तिला मारहाण केलेलं हे डायरेक्टली दिसतंय स्पष्टपणे. त्याच्यात पण डॉक्टर बोलला की नाही आहे असाचे. नंतर एक शेवट 3रा PM रिपोर्ट दिला, त्याच्यामध्ये इंजुरी मेन्शन केल्या. त्या पण काय केल्या की होटावर सूज आलेली आहे. आम्ही त्याला म्हणलो होतो की तिला बोधाड हत्याराने मारलेलं आहे आणि तिच्या होटावरती जखमा आहे, त्यांनी सूज मेन्शन केली त्याच्यामध्ये. म्हणजे अशा गोष्टी त्यांनी घडवल्या. आणि पोलिसांच्या पंचनाम्यामध्ये ऑलरेडी तिच्या होटावर जखमा हे नमूद आहे. या सगळ्या गोष्टी घडल्या. ज्यावेळेस मी डॉक्टरला विचारलं की बाबा तुम्ही PM रिपोर्ट एवढे दिवस का नाही दिला, का होल्डवर ठेवला, तर त्यांचं म्हणणं आलं की लोकांची ॲलिगेशन असतात, ॲलिगेशन नसतात, त्या कारणास्तव मी PM रिपोर्ट होल्डवर ठेवला. तो हे जे बोलला आहे त्याचे पुरावे पण आहे माझ्याकडे. त्यांनी एकाच वेगवेगळ्या तारखेला PM रिपोर्ट दिले. सुसाईड म्हणून दाखवलं, सुसाईड दाखवलं, गळफास घेऊन दाखवलं, इंजुरी असताना पण दोरी जप्त केली. आणि तिच्या ज्या गळ्यावरती निशाण आहे त्याचा आणि याच्यात काहीच साम्य लागत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी ते पुरावे नंतर जमा केले, हे सगळ्या गोष्टी असं आणले ना आम्ही मुद्दे. पण काय झालं त्यावेळेस सरकारी वकील होते आमचे. सरकारी वकिलांनी आम्हाला जेवढे मुद्दे आम्हाला माहित होते तेव्हा मांडले. पण आम्हाला ना पोलीस स्टेशनची प्रोसेस माहित नव्हती ना कोर्टाची नाही. आम्ही सरकारी वकिलांच्या भरोश्यावर राहिलो. पुरावे अभावी, पोलिसांनी पुरावे अभावी, पर आम्ही सरकारी वकिलांना बोललो की सर काय झालं, ते बोली पुरावे आरोपी सुटले. हँगिंग दाखवलं कारण की डॉक्टर मॅनेज होता त्याच्यामुळे त्यांनी हँगिंगच दाखवलं. डॉक्टर देणार. आम्ही डॉक्टरला काय म्हणतो, सर तुम्ही फॉरेन्सिकचे एक्सपर्ट आहे, तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहे, तुम्ही आम्हाला फक्त काय करा, तुम्हाला जे समोर दिसलंय ते तुम्ही PM मध्ये टाका. तुम्ही का लोकांचे एवढं ॲलिगेशनचा विचार करताय म्हणलं. आम्ही तर त्यांना प्रेशराईज केलं नव्हतं. ॲलिगेशन होते नव्हते हा नंतरचा भाग आहे. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी PM रिपोर्ट हे 3 द्यायलाच नव्हते पाहिजे. पैशाची, सोन्याची, ब्रँडेड कपडे, सगळ्या गोष्टी चालूच राहायच्या. राजकीय पाठबळ होतं त्यांना. ते राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचा चुलत भाऊ होता, तो अजितदादाचा आणि यांचा खूप निकटवर्तीय होता. त्याच्यामुळे त्यांनी प्रकरण दाबलं. त्याचं योगेश साळुंके. हो. आणि तो म्हणजे त्याचं काय होतं, तो पुण्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये, त्याच्यामुळे त्याचं जरा धतिंगपणा जास्त, आमच्यावरती जास्त हे करायचं. तो
की तू पुण्यामध्ये बघून घेतो तुला, अशी भाषा वापरायचा तो. आणि त्यांनी पुण्यात आहे का? हो, पुण्यात आहे. अजितदादा गटाचा पदाधिकारी आहे का तो? अजित पदाधिकारीचं माहित नाही, पण त्याच्या अजितदादासोबत फोटो असतात फेसबुकला खूप सारे. त्यांनीच प्रत्येक वेळेस आला ना, तुझी बहीण मतिमंद आहे, शॉर्ट टेम्पर आहे, असं बोलायचं तो. नातेवाईकांमध्ये पण बोलायचं आणि इव्हन त्यांनी कोर्टामध्ये पण ॲफिडेव्हिट लिहून दिलंय की बाबा तुझी बहीण म्हणजे ज्योती साळुंके ही शॉर्ट टेम्पर आणि मतिमंद होती, माझ्या भावाचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये, तिने स्वतः ह्या गोष्टी केल्या असं त्यांनी कोर्टामध्ये पण लिहून दिलं. योगेश साळुंके. हा, योगेश साळुंके. म्हणजे आरोपींना